स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी गेलो होतो आपण तळ्यावर. जरा म्हणलं बघावं मोटर पाण्यात वगैरे आहे का नाही. मग काय मोटर वगैरे पाण्यात होती. मग तिथून जायचं होतं आपल्याला शेताकडं. जरा आज करायची होती गव्हाला शेवटची फवारणी. मग काय आपण यारा कंपनीचं SOP आणलं होतं. मग म्हणलं शेवटची आता एक फवारणी आहे. आता गहू भरत आला आहे. त्यामुळं गव्हाला चांगली साईज पण येईल. त्यामुळं मग काय म्हणलं चालं पुडा वगैरे घेतला. त्यानंतर आपण चालू केलं ते काल मकाला खाट टाकल्यानंतर स्प्रिंकलर. मग म्हणलं मकाच कधी जीवात जीव आला कारण लई सुकत होती. त्यामुळं म्हणलं आता बरं झालं काही का असेना. मग काय त्यानंतर स्प्रिंकलरची मोटर वगैरे चालू करून दिली. त्यानंतर फवारायला काय आज भैया म्हणला मीच फवारतो. मग म्हणलं काही टेन्शन नाही आपण पाणीच घालायला होतो. त्यानंतर चालू केलं. कसा आला आहे मित्रांनो गहू कमेंट करून नक्की सांगा. आपण लई दिवसानंतर गहू ट्राय केला आहे आणि छोटीशीच बॅग आहे 20 किलोची. जवळपास अर्धा एकर रान आहे. आता बघूया कसं उत्पन्न होतं आहे. आपण 2 फवारण्या पण घेतल्यात आणि खताचा डोस पण चांगला दिलेला आहे. त्यानंतर आता पुढचं काय उत्पन्न होईल ते शेवटला आपल्याला कळलंच. त्यानंतर घरी आलो आंघोळ वगैरे केली आणि निघालो. पाटीला जरा आईला सोडायचं होतं. आई जात होती जरा गावाला. मग काय गाडीच घेऊन आलो होतो. गाडीनं आईला वगैरे सोडलं. त्यानंतर गेलो परत अजून शेताकडं कारण आज आपली ड्युटी होती शेताकडंच. आज शेताकडंच काही कामं राहिली होते ते कामं पूर्ण करायचे होते. रात्री जरा उशीर झाल्यामुळं मग दुपारी शेतात जाऊन थोडा वेळ म्हणलं आराम केला. आराम केल्यानंतर काय आपण मग म्हणलं जरा गाडीला धुवून घ्यावं. गाडी लई दिवस झालंच खराब झाली होती. त्यानंतर हौदा वगैरे सर्व धुवून घेतला कारण आपल्याला जायचं आता लवकरच कामाला दुसरीकडं. त्यामुळं म्हणलं गाडी आता चकाचक करून घ्यावं. गाडीचं पण थोडंसं छोटं मोठं काम आहे. ते काम करून आपल्याला लवकरच जायचे नवीन कामावर. मग म्हणलं काही टेन्शन नाही. गाडी साफ झाली. त्यानंतर मग जरा ऊस कापून घेतला जनावरांसाठी. ऊस वगैरे टाकून घेतला. आता काय ऊस पण संपत आला थोडासाच राहिला आहे. मग काय काम करून आला होता जरासा कंटाळा. मग म्हणलं चहा घ्यावं. छान असा चहा वगैरे बनवला आणि त्यानंतर मी दादाने चहा वगैरे पिला. त्यानंतर म्हणलं बघावं आता थोडेसे कामं राहिले ते कामं बघून यावं. कारण आज आपण पाणी चालू केलं होतं. त्यानंतर मक्याची हालत कशी झाली आहे तुम्हीच बघू शकता. कशी दिसते टवटव. आपण पण काय सरकारी दवाखान्यातली मका पेरली चाऱ्यासाठी खास आहे. त्यानंतर म्हणलं सरकारच्या काहीतरी स्कीमचा फायदा घेतला पाहिजे. मका तर काय चांगली आहे, वाण पण चांगलं आहे आणि आलेलं उत्पन्न आता बघूया पुढे कसं होतंय. त्यानंतर गेलो गव्हाकडं. गव्हाची स्थिती चांगली आहे. आता अजून 1-2 पाणी लागतील. त्यानंतर मग काय गहू येईल हार्वेस्टिंगला. बघूया त्यानंतर काय होते काय नाही. कारण ह्यावर्षी गव्हाचं जरा उत्पन्न पण चांगलं आहे. कारण लोकांना ज्याने ज्याने गहू पेरलेत त्यांचं गहू सर्व व्यवस्थितच आला आहे आणि आपला पण तसा बऱ्यापैकीच आहे म्हणा. वातावरण झालं होतं छान. मग छान असा व्हिडिओ उचलला गव्हाचा. मग म्हणलं व्हिडिओ काढायला लागते कारण वातावरण पण चांगलं झालं तर. त्यानंतर शेतातलं काम वगैरे आवरलं आणि मी दादा निघालो होता घरच्याच तिकडे मार्गाने. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका दिवशी. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा. नवीन असला तर नवीन अशा व्हिडिओसाठी. धन्यवाद.